नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 56 कोटी खर्च करून उभारलेल्या कलामंदिर व वाणिज्यिक संकुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पामुळे रोजगार व महसुली उत्पन्न वाढण्यास मदत होणार असून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 6,928 कोटीपैकी 3,500 कोटी राज्याचा वाटा असल्याचं सांगत शहर विकासासाठी वचनबद्धतेची ग्वाही दिली. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम ठेवण्याची प्रमाणपत्रे आणि विद्यार्थ्यांना लॅपटॉपचंही वाटप करण्यात आलं. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कला मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम आज रविवारी शहरातील टिळकवाडी येथे पार पडला. यावेळी नगरविकास मंत्री सुरेश भैरती यांनी उपस्थितांना संबोधित करताना हे कला मंदिर लवकरच जनतेसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या नव्याने उभारलेल्या स्मार्ट संकुलात पार्किंग सुविधा, सुसज्ज दुकानगाळे तसेच इतर सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे संकुलन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ठरेल असा विश्वास मंत्री भैरती यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार, नगरसेवक, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील कलामंदिर उद्घाटन कार्यक्रम दरम्यान महत्त्वपूर्ण क्षणी आमदार आसिफ सेठ यांनी केवळ 100 रुपयाचा बॉन्डने वीज बिल यावर आधारित असणाऱ्यांनी बी खाते प्रमाणपत्र दिले जावे अशी मागणी करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विनंती केली. त्यानुसार तात्काळ मुख्यमंत्र्यांनी या मागणीची गंभीर दखल घेत मंचावरच तात्काळ मंजुरी जाहीर केली. या निर्णयामुळे अनेक अनधिकृत वसाहतींना कायदेशीर मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाने शासनाच्या नियमितीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळणार असून हजारो कुटुंबांना अधिकृत मालकीचा हक्क मिळणार आहे. हा निर्णय वंचितासाठी दिलासा देणार असून सामाजिक न्यायाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा असून गरजू व वंचित रहिवाशांच्या हक्काचे प्रश्न सुटणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 56 कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय कलामंदिर व वाणिज्यिक संकुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पामुळे रोजगार निर्मितीबरोबरच महसुली उत्पन्न वाढेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या संकुलात पार्किंग, सुसज्ज दुकानगाळे आणि इतर आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दुकानाच्या लिलावातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर शहराच्या विकासासाठी केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात पालकमंत्री सतीश जारकिहोळी, महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, नगरविकास मंत्री सुरेश भैरती आणि इतर आमदार उपस्थित होते. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगावमध्ये माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की राज्य सरकार जातीय जनगणना अहवालाच्या अंमलबजावणीस कटिबद्ध आहे. हा अहवाल वैज्ञानिक पद्धतीने तयार करण्यात आला असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही शंका नसावी असे त्यांनी सांगितले. हा अहवाल मागासवर्गीय, अल्पसंख्याक, महिलासह सर्व समाज घटकांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचं वास्तव्य दर्शवतो आणि त्यामुळेच तो लवकर मंत्रिमंडळासमोर सादर करून अंमलात आणला जाईल असंही त्यांनी नमूद केलं. शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कलामंदिर संकुलाची पाहणी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी केली. त्यांनी संपूर्ण मॉल परिसराची पाहणी करून सर्व कामाचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकारी आणि अभियंत्याकडून मॉलच्या रचना, सुविधा व नागरिकांना होणाऱ्या फायद्याची माहिती घेतली. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेला हा मॉल नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा ठरणार असल्याचं मत मंत्री जारकिहोळी यांनी व्यक्त केलं. पाहणी दरम्यान त्यांनी काही आवश्यक सुधारणा व अंतिम टप्प्यातील कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि स्मार्ट सिटी प्रकल्पातील पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने अनेक जनहित योजना राबवून शेतकरी, महिला आणि गरिबांच्या सक्षमीकरणासाठी नवीन दिशा दाखवली आहे असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. आज रविवारी सुवर्ण विधानसभा भवनात शेती विभागाच्या वतीनं आयोजित बेळगाव विभाग स्तरीय शेती योजनेच्या लाभ वितरण समारंभात त्या बोलत होत्या. शेतकऱ्यांच्या समस्यांना सतत संवेदनशील असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शेतकऱ्यांना शेती विभागाच्या इतिहासातील सर्वात मोठी सबसिडी दिली आहे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मंत्री सतीश जारकिहोळी, चलुवरायस्वामी, मंत्री भैरती सुरेश, विधानसभा प्रमुख सचिव अशोक पट्टण, विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीहोळी, आमदार बाबासाहेब पाटील, आसिफ सेठ, बेळगाव शहर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आदी उपस्थित होते. शहरातील महापालिकेत स्वच्छता व इतर सेवा देणाऱ्या पौर कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीत कायम करण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते या कामगारांना
सरकारी नोकरीत समावेशाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले असून कलामंदिर येथील संकुल उद्घाटन कार्यक्रमात या विशेष समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 1000हून अधिक कामगारांना नोकरीत कायम करण्यात आले असून विद्यार्थ्यांना लॅपटॉप, स्वच्छता कामगारांना आवश्यक किट तसेच ई खाते व बी खाते प्रमाणपत्राचं वितरण देखील करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, जनप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते। अनगोळ येथील एसके एज्युकेशन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानात 20 ते 27 एप्रिल दरम्यान हा अखंड गाथा पारायण सोहळा होणार आहे। या निमित्ताने दररोज पहाटे काकड आरती, भजन कीर्तन, प्रवचन आणि इतर कार्यक्रम होणार असून विशेषतः वारकरी संप्रदायातील मोठ्या व्यक्तींची कीर्तने होणार आहेत। यामध्ये स्वामी चित्तप्रकाशानंद सरस्वती, जगन्नाथ महाराज देशमुख, काडसिद्धेश्वर स्वामीजी, श्रीकांत महाराज पालकर, विवेकानंद वासकर, संतोष सहस्त्रबुद्धे, हबप्पा बाळू भक्तिकर, योगीराज महाराज गोसावी, ज्ञानेश्वर महाराज नामदास, गुरुनाथ महाराज ओसेकर, अमृत महाराज जोशी, जयवंत बोधले, रामकृष्णदास महाराज लहवीतकर, वेदाचार्य चंद्रशेखर महाराज देगुलकर, श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर आदींचा समावेश आहे। 27 रोजी सकाळी कालाकीर्तन आणि या सोहळ्याची सांगता होणार आहे। बेळगाव तालुक्यातील बेकिनकेरी महाराष्ट्र सीमेवर टस्कर वावरत आहेत। बेकिनकेरी कौलगे अत्तिवाड परिसरात धुमाकूळ घातला आहे। त्यांच्या उपद्रवाने शेतकरी हवालदिल झाले आहेत। एका टस्कराने कौलगे परिसरात ठिया दिला आहे। त्यांना रोकायचे कसे या चिंतेत वनविभाग असून त्यांची चांगलीच कसरत होत आहे। त्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके फस्त केली असून त्याला आवरणे कठीण बनले आहे। भुईमुग, मक्का, ऊस पिकाचं टस्कराने नुकसान केलं आहे। हत्तीच्या त्रासाला येथील शेतकरी कंटाळले आहेत। त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वनविभागाकडे करीत आहेत। त्याला या परिसरातून हुसकावून लावावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 180021245050। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। बिदरमध्ये 4 दिवसापूर्वी सीईटी परीक्षेदरम्यान ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांना जाणून बुजून परीक्षा केंद्राबाहेर काढण्यात आल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये उद्या सोमवार दिनांक 21 मे रोजी आंदोलनाचे आयोजन करण्यात आलं असून या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी आज बैठक पार पडली। कन्नड साहित्य भवन येथे सुरू होणाऱ्या या आंदोलनात सर्व ब्राह्मण बांधवांनी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। या बैठकीस राम भंडारी, एस.एम. कुलकर्णी, श्रीनिवासाचार्य हौनिद्यब, राघवेंद्र कट्टी, नरसिंह सौंदत्ती, स्मिता सिदर हलगट्टी आणि अनुश्री देशपांडे यांची उपस्थिती होती। या आंदोलनाच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली। राज्यातील 16,500 सरकारी शाळांना नवीन भांडी पुरवण्यात येतील। तसेच विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची गोडी वाढवण्यासाठी स्मार्ट क्लासची व्यवस्था केली जात आहे अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्री मधु बंगारप्पा यांनी दिली। शिवमोगा जिल्ह्यातील बिल्लाळगी येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेच्या स्वयंपाकगृहातील ॲल्युमिनियम भांड्याचा वापर थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। याकरिता राज्यातील 16,500 सरकारी शाळांना स्वयंपाकासाठी नवीन भांडी देण्यात येईल। मुलांना पौष्टिक आहार योजनेअंतर्गत अंडी व केळी वितरण केले जातील असेही त्यांनी सांगितले। बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयात यावर्षी 2.46 टीएमसीने कमी पाणी साठा आहे। सध्या 17.450 टीएमसी पाणी असून गतवर्षी याच कालावधीत 19.914 टीएमसी होता। दुसरीकडे रॅकास्कोप जलाशयात पाणीसाठा तुलनेत स्थिर आहे। एप्रिल-मे मध्ये दरवर्षी पाण्याची टंचाई जाणवते। यंदाही एल&टी कंपनीकडून 5 ते 7 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा होत आहे। हिडकलहून येणाऱ्या मुख्य जलवाहिनी गळतीमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे
तसेच गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे। मुंबई विलेपार्ले येथील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता जैन मंदिर पाडले। या घटनेमुळे देशातील संपूर्ण जैन समाजात खळबळ उडाली असून या घटनेचा निषेध केला जात आहे। या संदर्भात बेळगावमध्ये मोठे आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे। या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी सोमवारी दिनांक 21 रोजी सकाळी 9:30 वाजता भरती शिक्षण संस्थेत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी बेळगाव जिल्हा जैन समाजाने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। गाव पातळीवर एक स्मशानभूमी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडून विकसित केली जाणार आहे। रोह्यातून स्मशानभूमीतील विविध विकास कामे राबवली जाणार आहेत। राज्यात सर्वाधिक मोठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव जिल्ह्यात 1233 महसूल गावे आहेत, तरी त्यावर इतर लोकांचं अतिक्रमण झालं आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नुकतेच प्रत्येक गावाला एक स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यात आली आहे, मात्र त्या ठिकाणी आवश्यक त्या मूलभूत सुविधा नाहीत। रोह्यांच्या माध्यमातून स्मशानभूमीची संरक्षित सीमेवर रोह्यातून रोपे विणण्यासह त्या ठिकाणी पाण्याची सोय, मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कट्टा आणि शेड बांधकाम केली जाणार आहेत। कर्नाटकाचे माजी पोलीस महासंचालक ओमप्रकाश यांचा मृतदेह आज रविवारी त्यांच्या बेंगळूरमधील राहत्या घरी आढळून आला। पोलिसांनी ही माहिती दिली। या घटनेमागे एका जवळच्या नातलगाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। 68 वर्षीय ओमप्रकाश हे बिहारमधील चंपारणचे रहिवासी होते। ते 1981 बॅचचे IPS अधिकारी होते आणि 1 मार्च 2015 रोजी त्यांनी कर्नाटकाचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। ओमप्रकाश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे। या धक्कादायक घटनेने राज्यातील प्रशासन आणि पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।